वायरिंग हा खूप जोरात पाऊस पड. कुठे जायचं फिरायला पहिलं? दुबईला. केले का चालू? नमस्कार मित्रांनो, आज आपली बुलेट थंडरबर्ड छानपैकी आंघोळ रिपेरिंग सगळं करून आलेली आहे. रिपेरिंग खिशाला थोडा हेच पडलाय, खर्चच पडलाय. या जवळ आहे, तुम्हाला सांगतो खर्च थोडा नाही खूप झालेला आहे. सगळ्यात पहिलं आपलं हे लॉक सेट खराब झालं होतं. हे लॉक सेट आपण नवीन टाकलं, ते इथे हेही चेंज होतं, त्याच्यानंतर हेही चेंज होतं, असं सगळं चेंज झालं आहे. हे छान दिसते आहे. आपला गिअरचा प्रॉब्लेम झाला होता, तोही प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. मागे चेन पॉकेटचा प्रॉब्लेम झाला होता, तोही प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. ब्रेक लागत नव्हता, तोही प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. आणि सगळ्या प्रॉब्लेममध्ये एक सोल्युशन निघलं, आपली गाडी छान झालेली आहे. गट्टू छान झाली का? आता खटपटी नाही ना गाडी? परत फटपटी झाली का? चटपटी झाली. छान दिसतीये. हा, ते माऊनी केलंय अशी करते. ही माऊन आहे, मांजर याच्यावरती बसून असं नख हे करते ना, त्याच्यामुळे झालेलं आहे ते. गाडीची सर्व्हिसिंग केली, थोडी रिपेरिंग केली, बऱ्याच गोष्टी चेंज केल्या. ते पूर्ण बदलायला लागणार आपल्याला सेट, तेव्हा ते होईल. आणि आता छान झालेली गाडी चालवण्यासाठी आता आपण राईडला जाऊ शकतो. परत नाही कुठे लांब. आमचा बरेच दिवस प्लॅन चालला होता की आपण कुठेतरी जाऊ, कुठे जाऊ, पण बऱ्याच दिवस हाच प्रॉब्लेम आम्ही सारखं घेऊन येतो की आपली गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे, आपल्या गाडीला जरा नीट करायचं आहे, त्याच्यानंतर बाहेर जायचं आहे. कारण की जवळजवळ 3-4 महिने मी काहीच सर्व्हिसिंग केली नव्हती, ना ऑइलिंग केली होती ना काही. शूटिंगला गेलो होतो, त्याच्यानंतर गाडी तशीच चालवत होतो, तसंच ऑफिसला जात होतो. आता छान झाली आहे रेडी, तो आम्ही आता प्लॅन करू शकतो. तुम्ही बघू शकता, त्यांनी पॉलिशिंग छान केली आहे, सर्व्हिसिंग छान केली आहे. कर्वेनगरमध्ये किंवा बुलेट मास्टर म्हणून त्यांना ओळखतात. कर्वेनगर कमिन्स कॉलेज रोडला आहे बुलेट मास्टर, त्यांच्याकडे आम्ही ती टाकतो. मी खाली कॅप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या मध्ये खाली स्लेटला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर येईल. तुम्ही तिथं जाऊन त्यांच्याशी, तुमच्याकडे बुलेट असेल तर तुम्ही ती सर्व्हिसिंग करू शकता, काही पार्ट्स रिपेरिंग करू शकता. अशा तरी छान दिसते, पण छान खिशाला खर्चसुद्धा झालेला आहे. तो खर्च तुम्हाला दाखवतो, थोडा नाही. ही पिल्याची नोट मला म्हणतो, हे 20 रुपये घेऊन जा आणि 20 रुपयात गाडी नीट करा. बरं, हे 20 रुपये खरे 20 रुपये नाही तर त्याच्या खेळण्यातले 20 रुपये. 20 रुपयात म्हणतो गाडी नीट करा. कसं करायचं? हां, नकली आहे तरी द्या म्हणतो आणि नीट करा. ते 20 रुपये पिल्याला परत खेळ. आपल्या गाडीचा खर्च हा एवढा झालेला आहे. हे बघा, एवढा दिसतोय खर्च, तुम्हाला दिसत असेल. 5350 रुपये. त्याच्यामध्ये सर्व्हिसिंग चार्जेस फक्त 500 रुपये. इंजिन ऑइल, एक मिनिट हा पिलो. इंजिन ऑइल 1350 रुपयाचं आपल्या बुलेटला थंडरबर्डला इंजिन ऑइल लागतं. त्याच्यानंतर ऑइल फिल्टर लागतो 100 रुपयाचा, आणि एअर फिल्टर 210 रुपयाचा. ब्रेक पॅड 450, ब्रेक लायनर 470, आणि लॉक सेट जे तुम्हाला दाखवलं ते 1120 रुपयाचं लॉक सेट आहे. MC किट आहे जे 450 रुपयाचं आहे. वॉशिंग 100 रुपये. आणि वायरिंगचा प्रॉब्लेम झाला होता, परवा गाडी अचानक बंद पडली, काहीतरी वायरिंगचा डिफॉल्ट झाला होता. हे त्यांनी इथं कट करून आता टेप लावला आहे. उंदराने किंवा काहीतरी वायर कट केली होती किंवा त्याच्यात पाणी गेलं होतं का, पाऊस 2-3 दिवस पाऊस पडत होता, त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ती वायरिंग खूप जोरात पाऊस पडला, गाडी भिजली, आणि त्याच्यामुळं वायरिंगचा खर्च असा 600 रुपये. असे 5350 रुपये देऊन आपली गाडी रेडी झालेली आहे. एवढ्या पाण्यात काल गाडी होती, पण आता छान दिसते गाडी. तर आपण आता गट्ट्या फिरायला जाऊ शकतो ना. कुठे जायचं फिरायला पहिलं? दुबईला. दुबईला जायचं म्हणतोय गाईज. तुम्ही सांगा, मी दुबईला बाईकवरती जाऊ शकतो का? मग जायचं असेल तर तुम्ही कसं नेता हे तुमच्यावरती आहे. दुबईला जायचं आहे आता आम्हाला, गट्ट्याने सांगितलं आहे तर दुबईला जायचं आहे ना गट्ट्या आता दुबईला. चला, आता आम्ही दुबईला चाललो आहे.
तर आपण परवा सकाळी 3 वाजता, पहाटे 4 वाजता आणि दुपारी 3 वाजता निघू. चालेल ना? ठीक आहे, चालेल. आजचा ब्लॉग आपल्या खटपटी नाही, चटपटीसाठी होता. आपली चटपटी रेडी झालेली आहे. तर आपण नेक्स्ट ब्लॉग हा बाईक राईडचा करूयात नक्कीच. छान कुठेतरी जाऊयात. काका आणि मला गाडी कधी घेणार? तुला गाडी कशाला पाहिजे? तुला सायकल फिरव. तुझी सायकल कुठे आहे तुझी? सायकल खराब झाली. खराब झाली? काय झालं सायकलला खराब झालं? तिथं पॅन्डल अडकलाय आणि पॅन्डल तुटलाय. पॅन्डल अडकला आणि पॅन्डल तुटलाय. बरं, मग काय करायचं? पॅन्डल अडकलेला बाहेर काढायचं आहे का नीट करायचं आहे? पॅन्डल तुटलेला आहे, पूर्ण तुटलाय. कसं तुटलंय? कुठे आहे तुझं? काय 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 तर आपण छानपैकी आपल्या गाडीचा रिव्ह्यू झालेला आहे. मला जास्त आनंद आहे की एवढे पैसे खर्च करून आपली गाडी छान रिपेअर झालेली आहे. आपण पॉलिश बिलिश करून वॉशिंग करून तर दरवेळेस ठेवतोच, पण रिपेअर छान झाली. त्याच्यामुळं आता आपण जाऊ शकतो प्रज्ञा बाहेर ब्लॉग करायला. पैसे खोटे असले तरी ते पैसे ते घ्या, खिशात ठेवा. आणि चालेल, आपण भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, गट्टू चला, बाय बाय. जाऊ ऑफिसला. बस, भेटूयात लवकरच आपण नव्या ब्लॉगमध्ये. आपली इको लवकरच रिपेअर करायची आपल्याला. तुम्ही तिकडे बघू शकता. गाडी चालत काय. लवकरच आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. आणि आता बाय बाय कर आपल्या व्ह्युअर्सला. बाय बाय. लवकर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. हा छोटासा ब्लॉग आपल्या बाईकसाठी होता. आणि तुम्हाला हे सांगायचं होतं की कमी खर्चात चांगली रिपेअर करणारे सुद्धा खूप लोक आहेत. आणि आपली माऊ, ही आपली माऊ. चला, बाय बाय. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. बाय बाय. बूम.